नमस्कार. येस प्राईम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. दोघंही बाळूमामाच्या मंदिरात आरतीला यायचे. गळ्यात माळ, कपाळी टिळा आणि भजनी मंडळाचा चोपदार या शब्दावर तिनं विश्वास ठेवला आणि आपली ओळख वाढवली. मात्र या ओळखीचं रूपांतर काही दिवसातच अनैतिक संबंधात झालं. मात्र हे प्रेम काही दिवसातच एका वाईट वळणावर आलं आणि दोघांमध्ये वाद सुरू झाला. याला कंटाळून तिने भावाला सोबत घेत या बुवाचा काटा काढलाय. भारत पांडुरंग माने वय 60 राहणार रोपडे या इसमाचा मृतदेह सडलेल्या अवस्थेत तुंगतगावच्या शिवारात आढळून आला होता. त्याच्या अंगावर गंभीर जखमा असल्याने तो निर्गुण खून होता हे दिसून येत होतं. त्यामुळे या खुनाचा तपास तालुका पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक टी.वाय. मोजावर यांनी स्वतः लक्ष घालून हा तपास सपोनी केशव रणदिवे यांच्याकडे दिला आणि 2 दिवसांमध्ये या खुनाचा उलगडा करण्यात तालुका पोलिसांना यश आलं. भारत माने हे 60 वयाचे ज्येष्ठ नागरिक असून यांना भजन कीर्तनाची आवड असल्याने ते पूर्वीपासूनच भजनी मंडळ आणि वारकरी संप्रदायामध्ये सहभागी असायचे. त्यामुळे त्यांना गावामध्ये देखील आदराने बुवा म्हणून ओळखायचे. भारत माने यांना 2 मुले असून त्यांना बऱ्यापैकी शेती असून मुलं शेतीच करतात. तर भारत माने हे भजन कीर्तनात असायचे. मात्र यातूनच त्यांची नियत फिरली आणि त्यांना बाईचा नाद लागला. ते नेहमी पंढरपूर नजीक असणाऱ्या फुलचिंचोली गावातील बाळूमामाच्या मंदिरामध्ये आरतीला जायचे. तिथे मंगळवेढ्यामधील गणेशवाडीतील ललिता सोळगे या 45 वर्षीय महिलेची ओळख झाली. गळ्यात माळ, माथ्यावर टिळा आणि भजनी मंडळाचा चोपदार असल्याची ओळख त्यांनी सांगितली. या महिलेने त्यांची ओळख वाढवली. मात्र पुढे या ओळखीचं रूपांतर नाजूक नात्यात झालं आणि पुढे पुढे त्यांच्या भेटी वाढत गेल्या. परंतु मागील काही दिवसांमध्ये दोघांमध्ये भेटण्यावरून वाद होऊ लागले आणि या वादाचे रूपांतर भांडणात झाले. त्यामुळे चिडलेल्या ललिता सोळगे या महिलेने तिचा चुलत भाऊ असणारा रमेश मोठे वय 44 राहणार नरखेड तालुका मोहोळ याला सोबत घेऊन भारत माने याचा काटा काढायचं नियोजन केलं. त्यानुसार रविवारी सकाळीच ललिताने भारत माने यांना आरतीसाठी बोलावून घेतले. त्यानुसार भारत माने हे सकाळीच घरातून जेवण करून बाहेर पडले. त्यांची भेट दुपारी फुलचिंचोली येथील बाळूमामाच्या मंदिरात झाली. त्यावेळी दोघांनी गप्पा मारत टाइमपास केला आणि संध्याकाळच्या सुमारास हे दोघे नेहमी तुंगतच्या शेतात भेटायचे त्याच परिसरात त्याने ललिता सोळगे यांना घेऊन आले. त्यामागे रमेश मोठे देखील आला. त्यावेळी नुकताच अंधार पडलेला होता. त्यावेळी या दोघात वाद झाला आणि लगेच रमेश मोठे यांनी सोबत आणलेल्या धारदार हत्याराने भारत माने यांच्यावर एका मागे एक असे वार केले. त्यावेळी ते जागीच रक्ताच्या थारोळ्यात पडले. त्यावेळी या परिसरात कुणीच नसल्याने ही घटना कुणाला समजली नाही. घटनास्थळीच मृतदेह टाकून हे दोघे फरार झाले. मात्र 2 दिवसांनी भारत माने यांचा मृतदेह सडल्याने परिसरात दुर्गंधी पसरली. त्यामुळे काही शेतकऱ्यांच्या लक्षात आले. तालुका पोलिसांनी लगेच तपासाला सुरुवात केली. तपासासाठी फिल्डिंग लावली आणि रोपडे गावातील गुप्त खबरीकडून त्यांना एक गुप्त माहिती मिळाली की भारत माने यांचे ललिता सोळगे यांच्यासोबत अनैतिक संबंध होते. त्यानुसार पोलिसांनी या महिलेची माहिती घेत तांत्रिक तपास केला. त्यावेळी या महिलेचे लोकेशन याच तुंगतमध्ये आढळून आले. यावरून तालुका पोलिसांनी तिला आधी ताब्यात घेतली. मग तिला बोलका पोपट दाखवताच तिने गुन्ह्याची कबुली दिली, ज्यामध्ये रमेश मोठे यांनी भारत माने यांच्यावर वार केल्याचे त्यांनी सांगितले. तेव्हा तालुका पोलिसांनी रमेश मोठेला नरखेडला जाऊन मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले. न्यायालयासमोर उभे केले असता त्यांना 3 दिवसाची पोलीस कोठडी मिळाली. मात्र तालुका पोलिसांनी हे अगदी जलद गतीने तपास करून आरोपीला बेड्या घातल्या आहेत.